उरणमधील यशश्री शिंदे या 20 वर्षाच्या तरुणीची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली। आरोपीने तिचे अवयव कापले, चेहऱ्याचा चेंदामेंदा केला। पनवेल रेल्वे स्टेशन जवळच्या झुडपातील तिचा मृतदेह पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील। यशश्री एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती। गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास मैत्रिणींच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली। सायंकाळी साधारण 4:30 नंतर तिचा फोन बंद झाला। यानंतर यशश्री कुणालाच दिसली नाही। 25 जुलै रोजी यशश्री बेपत्ता झाली होती। त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला। या दरम्यान तिचे फोन रेकॉर्ड्स तपासण्यात आले। त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 2019 मध्ये उरणमधील यशश्री त्यांच्या कुटुंबियांनी आरोपी विरोधात पॉस्को ऍक्ट अंतर्गत FIR दाखल केली होती। 2019 मध्ये तरुणी अल्पवयीन होती। ती 14-15 वर्षांची होती। या प्रकरणात दाऊद शेख याला तुरुंगाची हवा खावी लागली होती। त्यानंतर बराच काळ तो तुरुंगात होता। ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे।